आर-टी ॲडमिशन 2026-27च्या आणखी एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्हाला माहीत असेल की आत्तापर्यंत आपण आर-टी संदर्भामध्ये बरेचसे असे नवनवीन व्हिडिओज बनवले होते. त्यावर तुम्हाला आपण पूर्णपणे गाईड केलं होतं की ॲडमिशन संदर्भामध्ये नक्की तुम्हाला काय करावं लागतं आणि तुमचे डॉक्युमेंट असतील, तुमचे ॲडमिशन प्रोसेस असतील आणि तुमची डॉक्युमेंट पडताळणी असतील, या विविध विषयावरती आपण तुम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं होतं. आणि त्याचा आय थिंक तुम्हाला फायदा पण झालेला होता. परंतु आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला माहीत असेल की आता आपण जस्ट आर-टीची वेबसाईट वगैरे चेक करतो आणि वेबसाईट ही पूर्णपणे डाऊन आहे. म्हणजेच आता जी पहिली लिस्ट त्यांचे ॲडमिशन कंप्लीट झाल्याच्या नंतर आता पूर्ण डाटा यावरती अपलोड होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. आता तुम्ही जर लाईव्हमध्ये चेक केलं तर बघू शकता की आपण आर-टीची वेबसाईट जी आहे, दिस साईट कांट बी रीच, म्हणजे याच्यामध्ये कधी टेक्निकल इश्यू असू शकतो किंवा दुसरा भाग म्हणजे याच्यामध्ये आता जे पहिल्या लिस्टवाल्यांचे जे नंबर्स वगैरे आहेत ते पूर्णपणे अपलोड होत की त्या अपडेट होत असतील. आणि शक्यतो याच्यामध्ये जे नवीन जी लिस्ट आहे आपण म्हणजे दुसरा राऊंड, म्हणजे यामध्ये जी दुसरी यादी आहे याचे पण नंबर एकदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की अपडेटला जर साईट जर पडली त्याच्यामध्ये डाटा खूप अपलोड होत असतो. यासाठी आता जी दुसऱ्या लिस्टमध्ये जो वेटिंगला पालक लोक आहेत त्यांनी काही जास्त काळजी करण्याचं कारण नाही. कारण आता पहिल्या लिस्टवाल्यांचा डाटा अपलोड होऊन लगेच दुसरी लिस्ट वगैरे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तर ऑफिशियल वेबसाईट वगैरे तर चालत नाही, परंतु आपण तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे जसं तुम्ही बघू शकता की लास्ट टाईमला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, जवळजवळ हे 79,000च्या आसपास ॲडमिशन वगैरे झालेले होते पूर्ण सिलेक्शनच्या पहिल्या लिस्टमध्ये. आणि आता तुमचं दुसऱ्या लिस्टमध्ये नाव येईल का नाही याची खात्री आपण तुम्हाला वेळोवेळी सांगितलं होतं की तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता. जसं ऑफिशियल वेबसाईटला काही आपण टॅब्स वगैरे दिले होते, द स्कूल ऑफ अलॉंग विथ द अप्रूव्हल फीज, यामध्ये तुमच्या स्कूलमध्ये वॅकन्सीज वगैरे किती होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲडमिटेड टॅब. ॲडमिटेड टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या स्कूलमध्ये ॲडमिशन वगैरे किती झाले आहेत म्हणजे तुम्ही त्यामध्ये प्रॉपरली काउंट करू शकत होता. की जर एखाद्या स्कूलमध्ये आता आपण एखादं एक्झाम्पल वगैरे आपण घेऊन बघू शकतो. आता समजा जर तुम्हाला घ्यायचं झालं ते समजा एखादं ए नावाचं एक स्कूल आहे, त्याच्यामध्ये समजा ते आहे तर एक 50 जागा होत्या त्या स्कूलमध्ये. त्या स्कूलमध्ये 50 जागा होत्या आणि आपण आत्तापर्यंत पाहू शकतो की जसं आर-टीची पहिली लिस्टचा निकाल जाहीर झाला तेव्हापासून त्या स्कूलमध्ये समजा ए स्कूलमध्ये 50 जागा होत्या, पण आतापर्यंत फक्त त्याच्यामध्ये 35 ॲडमिशन झालेलं आहे. 35 ॲडमिशन, मग त्याच्यामध्ये काय असं आता बघा तुम्ही बघू शकता 50 मायनस 35 म्हणजे आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता आणखी या स्कूलमध्ये 15 जागा शिल्लक आहेत. 15 जागा शिल्लक असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्या राऊंडमध्ये जे आहेत त्यामध्ये त्या स्कूलमध्ये आणखी 15 मुलं घेतले जाणार आहेत. आता तुम्ही बघू शकता की आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेटिंगवाल्यांसाठी आहे. तर वेटिंगचा नंबर जर तुमचा कसा असेल की तसं समजा बघू शकता तुम्ही या स्कूलमध्ये या 50 जागा होत्या, या 50 जागा होत्या त्याच्यामधून या 35 जागा त्याच्यामध्ये पूर्णपणे भरल्या गेल्या आहेत आणि ज्या बाकी ज्या आहेत ह्या 15 जागा आहेत. मग तुमचा या स्कूलमध्ये जर तुमचा वेटिंगचा जर नंबर असेल तर 1 ते 15पर्यंत असेल तर तुमचं याच्यामध्ये तुमचा नंबर लागण्याची शक्यता असते. त्या स्कूलमध्ये 15पेक्षा जास्त वेटिंगला जागा आहेत आणि तरी पण लोक वेट करतात की आपला नंबर लागेल की नाही. तर त्या स्कूलमध्ये तुमचे नंबर लागणार नाही, कारण या स्कूलमध्ये जे पहिले वेटिंगचे 15 नंबर आहेत तेच घेतले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, तुमचं 1 ते 15च्या दरम्यान किंवा 1 ते 5 दरम्यान जसं जसं तुमच्या स्कूलचं वेटिंग लिस्ट असेल किंवा तुमचं ॲडमिशन असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचं काय करायचं आहे, तुमचा डाटा वगैरे एकदा चेक करायचा आहे अधिकृत वेबसाईटला. तुम्ही आज तर करू शकत नाही, कारण मी आता वेळोवेळी चेक करतो की याच्यामध्ये पूर्णपणे साईट तर पूर्णपणे वर्क करत नाही आहे. कारण आता पण आपण भरपूर वेळा अशी चेक केली, साईट असं काही वर्क करत नाही याच्यामध्ये, म्हणजे ओपन होत नाही. मे बी त्याच्यामध्ये जो बॅकएंडला डाटा अपलोड होत असेल, कारण पहिली लिस्ट लागून आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करून बरेचसे दिवस झाले. आणि तुम्हाला माहीत असेल की शेवटची तारीखसुद्धा त्यांना 5 दिलेली होती. 5 आणि आता आपण रेकॉर्ड करतो, हा व्हिडिओ करतो आहे आपण 14 तारखेला सकाळचा 9:30चा टाईम आहे. म्हणजे बरंचसं तुम्ही बघू शकता की जवळजवळ 5-7 दिवसाचा टाईम क्रॉस झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ दिलेला आहे पहिल्या लिस्टवाल्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. आणि अंदाजे तुम्हाला सांगतो की 80,000च्या आसपास ॲडमिशन आतापर्यंत झालेली असतील. पूर्णपणे ॲक्युरेट तुम्हाला मी आकडा नाही सांगू शकत कारण साईट वर्क करत नाही आहे, परंतु 80,000च्या नंतर जे आता आहेत, आता शक्यतो जे आहेत ते एक 20-25 किंवा 22-23,000 जागा शिल्लक आहेत. त्या जागेमध्ये तुम्हाला माहीत असेल की वेटिंग लिस्टवाले मुलं घेतले जाणार आहेत. पण वेटिंग लिस्टमधल्या मुलांना जे प्रायोरिटी नंबर जवळ असतील त्या स्कूलमध्ये जागा किती असतील हे पूर्णपणे चेक करून त्याच्यामध्ये नंबर करतील. परंतु याच पालकांना विनंती करा की जर तुमचा नंबर थोडासा जवळ असेल 1, 2, 3, 4 त्या स्कूलचा पर्टिक्युलर नंबर चेक करा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये थांबायचं का नाही कळेल. वेटिंगला नंबर किती आहेत, त्या स्कूलमध्ये जागा किती होत्या आणि आता किती भरलेल्या आहेत
आणि जरी दुसरी लिस्ट लागली त्या लिस्टमध्ये तुमच्या येण्याची शक्यता किती आहे हे तुम्हाला लगेच एकदा चेक केल्याच्यानंतर कळून जाईल. आणि यासाठी दुसरी लिस्ट येऊपर्यंत थांबावंच लागेल किंवा तुम्हाला दुसरी ॲडमिशन करू शकत नाही असं काही नाही आहे. तुम्ही एकदा तुमचं कॅल्क्युलेट करा की तुमचं ॲडमिशनची कशी प्रोसेस असेल, लागेल की नाही आहे. कारण आता तुम्हाला अंदाज घेणं खूप सोपं झालेलं आहे. कारण पहिल्यांदा कसं होतं की ऑनलाईन डाटा अवेलेबल नव्हता जास्त करून, त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकत नव्हते. परंतु तुम्ही आता प्रॉपरली अंदाज लावू शकता की तुमच्या याच्यामध्ये तुम्ही कसं करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काही जास्त वेट करण्याची गरज नाही. तुम्ही एकदा अंदाजे तुमची एकदा माहिती घ्या आणि तुम्ही जास्त करून अपडेट राहण्याचा प्रयत्न करा. शक्यतो आज वेबसाईट अपडेटला पडलेली आहे आणि अपडेटला पडल्याच्या नंतर तुम्हाला माहिती असला काही ना काहीतरी बदल केला जातो. आणि शिक्षण मंडळानं ऑलरेडी भरपूर टाईम घेतलेला आहे पहिल्या लिस्टवाल्यांचे डॉक्युमेंट आणि ॲडमिशन करण्यासाठी. कारण त्यांना पण माहिती आहे की दुसऱ्या लिस्टसाठी भरपूर असे पालक वेट करत आहेत की त्यांनाही त्यांच्या पाल्याच्या ॲडमिशनची काळजी आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त वेळ नाही घ्या, तर लवकरच दुसरी लिस्ट लागण्याची वेळ आलेली आहे. कदाचित आजही लागू शकते किंवा उद्या लागू शकते, नक्की कन्फर्म नाही आहे. प्रॉपरली त्यांची वेबसाईट वगैरे वर्क चालू केल्यानंतर कळून जाईल आपल्याला नक्की वेबसाईट कधी करते. तोपर्यंत तुम्हाला आणखी काही RT ॲडमिशन संदर्भामध्ये जर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्यामध्ये स्टेप बाय स्टेप चेक करा. जर माहीत नसेल की तुम्हाला ॲडमिशन किती होते, जागा किती होत्या, किती भरलेल्या आहेत, हे चेक करण्यासाठी आपण प्रत्येक विषयावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ते एकदा तुम्ही चेक करा म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल. आणि तोपर्यंत दुसरी लागू शकते आणि त्यानंतर तुम्हाला लगेच दुसरी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली जाईल. तर आय होप की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मनोबल वाढवत असतो. धन्यवाद.